एका मंदिराच्या बाहेर भिकारी बसून भीक मागत असायचा. त्याला खूप भूक लागली होती आणि खूप वेळापासून तिथेच बसला होता, पण त्याला कोणीही भीक नव्हती दिली. देवाच्या नावावर काहीतरी द्या. 2 दिवसापासून काहीच नाही खाल्लंय. देवाच्या नावाने काहीतरी द्या. द्या. तेवढ्यात तिथे एका मोठ्या गाडीमधून उतरून 2 लोक येतात. ते दोघंही मित्र असतात. त्यांची नावं आलोक आणि अक्षत असतात. आलोक एक मोठ्या कंपनीचा मालिक असतो आणि अक्षत त्याच्या कंपनीचा पार्टनर असतो. आलोक, तू या वेळेला मला मंदिरात का घेऊन आलाय? काही वेळेनंतर आपली मीटिंग आहे. माझं मन करत होतं की देवाचं दर्शन करून नंतर निघूया. आलोक आणि अक्षत पायऱ्या चढू लागतात. तो भिकारी येऊन अक्षतचा पाय पकडतो. अक्षत खूप घाबरतो आणि तिथून पळू लागतो. आलोक हे सगळं बघतच असतो. साहेब, काहीतरी खायला द्या. काही तर द्या साहेब. मला खूप भूक लागली आहे. 2 दिवस झाले मी काहीच नाही खाल्लंय साहेब. देऊन द्या. अरे हे काय करतोय? सोड माझा पाय. पूर्ण कपडे खराब करतोय. जा इथून. जा, दुसऱ्या कोणाला भीक माग. अरे थांब थांब, तो म्हणतोय तर काहीतरी दे त्याला. अरे आलोक, तुला नाही माहितीये, या लोकांचे हात पाय सगळे ठीक आहेत, तरी पण या लोकांना फ्रीचं खायचं आदत झालीये. हे सगळं धंदा बनवलाय. तू थांब, मी बघतो. आलोक जाऊन भिकारीला बसवतो आणि त्याला खायला काहीतरी देतो. एवढी भूक लागली असती की तो सगळं जेवण खाऊन टाकतो. आणि आलोक त्याला विचारतो, काय भाऊ, तुला अशा लोकांना भीक मागून चांगलं वाटतं का? तुझे पाय वगैरे तर सगळे ठीक आहेत. तू तर कुठलं पण काम करून आपलं पोट भरू शकतो. हो साहेब, आधी माझं समोसे विकायची दुकान होती, त्यामुळे माझं जीवन चालायचं. माझी बायको पण माझ्यासोबत होती, पण वेळ अशी बदलली की तिला एक गंभीर बिमारी झाली आणि सगळा पैसा आणि दुकान तिच्या इलाजामध्ये निघून गेला. पण ती वाचली नाही. आता तिच्या आठवणीमध्ये पागलासारखा फिरत राहतो. माझ्याकडे पैसे सुद्धा नाहीये की एखादा नवीन धंदा सुरू करू. त्या भिकारीची कहाणी ऐकून आलोकच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. त्याला त्याची मदत करू वाटते. त्यासाठी बोलतो, तुझ्यासोबत खूप वाईट झाला. मला तुझी मदत करायची आहे. तुला जो पण धंदा करायचा आहे त्यासाठी किती रुपयांची गरज आहे? देव तुमचं भलं कर साहेब. तुमच्यासारखा भला माणूस मी पहिल्यांदा बघतोय. मला जेवणाचा स्टॉल सुरू करायचा आहे. ठीक आहे, काय बनवायचं आहे तुला? समोस्यांची दुकान तर खूप आहेत. या शहरामध्ये तू काहीतरी वेगळं कर. मी तुला पैसे देणार. जेव्हा तुझं दुकान चालू लागेल तेव्हा मला परत करशील. मला मिसळ पावचं दुकान सुरू करायचं आहे. माझ्या बायकोला सुद्धा मिसळ पाव खूप आवडायचं आणि मी खूप छान मिसळ पाव बनवतो. ठीक आहे, तर चल माझ्यासोबत. आलोक आणि अक्षत त्या भिकारीला त्यांच्या सोबत घेऊन येतात आणि त्याच्यासाठी एक गाडा आणि सगळं सामान खरेदी करतात. त्याच्यावर तो दमदार मटका मिसळपाव या नावाने मिसळपाव विकायला सुरुवात करतो. तो त्याचा गाडा आलोक आणि अक्षता यांच्या ऑफिसच्या खालीच लावतो. या या या, खा या आणि खा. महाराष्ट्राचा स्पेशल मटका मिसळ पाव. एकदा खान तर पुन्हा पुन्हा याल. या या. मटका मिसळपाव तिथल्या लोकांसाठी एक नवीन डिश होती. त्यासाठी त्या भिकारीच्या गाड्यावरती खूप चांगली गर्दी जमत होती. खूप सगळे माणसं येतात आणि तिथली ती मिसळपाव खूप चवीने खातात. आलोक आणि अक्षत यांच्या कंपनीच्या सगळ्या लोकांचा हे रोजचं रुटीन बनलं जातं आणि सगळ्यांच्या मध्ये मटका मिसळपाव ह्या नावाची चर्चा होऊन जाते. भाऊ, खाली जो ठेला लागलाय तिथला मिसळपाव खाल्ले तू? मी तर आजपर्यंत असं काहीच नाही खाल्लंय. हो भाऊ, ती महाराष्ट्राची फेमस डिश आहे. मला तर खूप आवडली आणि आपल्या घरच्यांसाठी सुद्धा घेऊन गेलो होतो मी. मी जेव्हा महाराष्ट्रामध्ये राहायचो तेव्हा मला मिळायचे तिथे. घराच्या आठवणी ताज्या झाल्या. एक दिवस विदेशवरून खूप मोठा क्लायंट आलोकच्या ऑफिसमध्ये येतो. त्याचं नाव सिद्धार्थ असतं. तोही आलोकचा मित्रच असतो. ज्यावेळेस तो गाडीमधून खाली उतरतो तर त्याला भिकारीचा गाडा दिसतो. तो त्या छोट्याशा गाड्याला बघून हैराण होतो की एवढ्या मोठ्या ऑफिसच्या समोर हा कसला गाडा लावलाय. आणि ह्या ऑफिसमध्ये काम करणारी लोक या गाड्यावरचं जेवण जेवतात. तो जाऊन आलोकला बोलतो,
आलोक, तुझ्या एवढ्या मोठ्या ऑफिसमधले लोक एका छोट्याशा ठेल्याचं जेवण का जेवताय? तू आपल्या ऑफिस समोर या ठेल्याला उभं का केलंय? मी असलो असतो ना, या ठेल्याला केव्हाचं इथून हटवून टाकलं असतं. पूर्ण ऑफिसचं लुक खराब करतोय. नाव पण कसं आहे, दमदार मिसळपाववाला. तुमच्या ऑफिसचे लोक मिसळपाव कसे खाऊ शकतात? सिद्धार्थ, मीच त्या मिसळपाववाल्याला आपल्या ऑफिसच्या खाली लावायला सांगितलंय. त्याचं मटका मिसळपाव खूप चांगला आहे. तुझ्या त्याच्या ठेल्याने काय प्रॉब्लेम होतोय? आलोक, तूच विचार कर. आपल्या ऑफिसचं रेप्युटेशन खराब होईल. बाहेरून कोणी येईल आणि बघेल तर काय म्हणेल? तू फक्त एकदा त्याचा मिसळपाव खाऊन तर बघ, नंतर तू बाकी सगळं विसरून जाणार. नाही, मी हे सगळं अनहायजेनिक जेवण नाही जेवत. माहीत नाही कसं बनवतात ते. या सगळ्या गोष्टींचा विचार नको करू. तो सगळं शुद्ध इस्तेमाल करतो माहितीये, आणि साफसफाईचा सुद्धा विचार करतो. आलोक त्याच्या ऑफिस बॉयला बोलून एक मटका मिसळपाव मागवतो आणि सिद्धार्थला खाऊ घालतो. सिद्धार्थ पहिले तर खायला नको म्हणतो, पण त्याच्या खुशबूमुळे तो जास्त थांबवू नाही शकत स्वतःला. कसं वाटलं सिद्धार्थ? ही महाराष्ट्राची स्पेशल डिश आहे. मी जेव्हा पहिल्यांदा खाल्ली होती तेव्हा मला असं वाटलं होतं की मी आजपर्यंत असं कधीच नाही खाल्लं. हो, हे तर तुम्ही एकदम खरं बोलताय. याचा स्वाद तर एकदम वेगळा आहे. मी पण हे असं पहिल्यांदा खातोय. हा ठेला तुझ्याच ऑफिसच्या खाली का लागलाय? आलोक सिद्धार्थला मिसळपाववाल्याची कहाणी सांगतो आणि सिद्धार्थला आलोकच्या ह्या गोष्टी खूप जास्त आवडतात. आलोक, तू हे खूप चुकीचं केलंय. मी काय चुकीचं केलंय? अरे, तू अजून सुद्धा त्या मिसळपावला ठेल्यावरच विकतोय. ही तर खूप मोठी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी बनू शकते. इथल्या लोकांसाठी ही डिश बिलकुल नवीन आहे. आपण मिळून याला पूर्ण शहरामध्ये फेमस करूया. चला, जाऊन त्या माणसासोबत बोलूया की तो या गोष्टीसाठी तयार आहे की नाही. सिद्धार्थ आणि आलोक जाऊन त्या माणसाला सगळ्या गोष्टी सांगतात आणि त्याला सांगतात की त्याला त्याची रेसिपी सांगावी लागल. हे ऐकून तो खूप जास्त आनंदी होतो की त्याच्या पद्धतीने बनवले गेलेले मटका मिसळपाव पूर्ण शहरामध्ये विकले जाणार. ह्यानंतर हळूहळू आलोक त्याची फ्रँचायझी ओपन करत जातो आणि त्याचा मालिक त्या माणसाला बनवतो. त्याची फ्रँचायझी खूप छान चालते. पूर्ण शहरामध्ये दमदार मटका मिसळपाव नावाने खूप सगळी दुकानं ओपन केली जातात आणि पूर्ण शहरामध्ये मटका मिसळपाव फेमस होऊन जातं.